हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नवीन टॉपिक कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस स्टार्ट केलेला आहे. 2-3 लेक्चर्स पण आपल्या वेळी झालेले आहेत. कोरोनाचं संकट का अजून गेलेलं नाही, तुम्ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर डेली अभ्यास पण तुमचा स्टार्ट ठेवायचा आहे. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसमध्ये 1-2-3 आर्टिकल ऑलरेडी आपले झालेले आहे. त्यामध्ये आपण पहिल्या आर्टिकलला मॅटरच्या स्टेट्स पाहिलेल्या आहेत, गॅस लॉज पाहिलेले आहेत, आयडियल गॅस इक्वेशन स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल हे अतिशय इम्पॉर्टंट रिझल्ट पण स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर आपण RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. RMS व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यानंतर आपण डायरेक्टली स्पेसिफिक हीटमध्ये गेलेलो आहे. स्पेसिफिक हीटमध्ये आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर घेतलेला आहे, CP घेतलेला आहे. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेतलेला आहे. मोलर स्पेसिफिक हीट घेतलेला आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेतलेला आहे, म्हणजे CP/CV घेतलेला आहे. आणि त्याच याच्यामध्ये आपण एक महत्त्वाचा रिझल्ट तो स्टडी केलेला आहे, तो म्हणजे मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशन गिव्स द डिफरन्स बिटवीन टू स्पेसिफिक हीट्स. दोन स्पेसिफिक हीट मधला जो डिफरन्स आहे ते दाखवण्याचं जे स्टँडर्ड रिझल्ट आहे दॅट इज द मेयर्स रिलेशन. आता या सगळ्या पार्ट नंतर आपण आज हीट ट्रान्सफरचं आर्टिकल घेणार आहे. उष्णतेचं वहन. पाणी जसं हायर कडून लोअर कडे वाहत असतं तसं उष्णता ही नेहमी हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर फ्लो होत असते. आणि हीट ट्रान्सफरचे मेजर जे 3 मोड्स आहेत त्याला मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट असं आपण म्हटलेलं आहे. आणि ते ऑलरेडी तुम्हाला बेसिक पार्ट 8वी 9वी 10वीला झालेला आहे. ट्रान्सफर ऑफ हीट मध्ये पहिला जो पार्ट आहे दॅट इज द कंडक्शन ऑफ हीट. कंडक्शन ऑफ हीट. दुसरा जो पार्ट आहे दॅट इज द कन्व्हेक्शन ऑफ हीट. आणि तिसरा जो महत्वाचा पार्ट आहे दॅट इज द रेडिएशन. आपला जो सिलेबस आहे ह्या सिलेबसमध्ये सध्या रेडिएशनवरती आपल्याला स्ट्रेस द्यायचा आहे. तत्पूर्वी आपल्याला कंडक्शनचं मिनिंग माहीत पाहिजे, कन्व्हेक्शनचं मिनिंग माहीत पाहिजे, आणि त्यानंतर रेडिएशनचे आपल्याला डेफिनेशन माहीत पाहिजे. मग कंडक्शनचे डेफिनेशन आपण काय सांगितलेले आहे? प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर विदाउट ॲक्च्युअल मायग्रेशन्स ऑफ द पार्टिकल्स. जे पार्टिकलचं जर स्थलांतर होत नसेल, मायग्रेशन होत नसेल, एका ठिकाणून पार्टिकल जर दुसऱ्या ठिकाणी जात नसेल तर त्याला आपण कंडक्शन असं म्हटलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एक रॉड दिलेला आहे आणि या रॉडला जर आपण हीट द्यायला लागलो, तापवायला लागलो, या ठिकाणी आपण जर हीट सोर्स लावला तर इथं पहिल्यांदा इथले जे मॉलिक्युल्स आहेत या मॉलिक्युलचं टेम्परेचर इन्क्रीज होणार. आणि या मॉलिक्युलचं टेम्परेचर इन्क्रीज झालं की ऑटोमॅटिक तो मॉलिक्युल काय केला नाही, आपलं टेम्परेचर शेजारच्या मॉलिक्युलला देणार आहे. याचं टेम्परेचर वाढणार आहे, याचं टेम्परेचर वाढले की तो परत काय करणार आहे, शेजारच्या आपलं टेम्परेचर देणार आहे. म्हणजे इन दिस वे थोड्या वेळामध्ये काय होणार आहे, इथल्या कडेची जी काही टोटल हीट असणार आहे ती या कडेपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल मायग्रेशन होत नाही. इथला पार्टिकल इथंच राहतोय, इथला पार्टिकल ह्या कडेला जात नाही किंवा तिकडचा पार्टिकल इकडे येत नाही. ऍक्च्युअल मायग्रेशन टेक्स प्लेस होत नाही कशामध्ये, कंडक्शनमध्ये. आणि कंडक्शनसाठी कशाची गरज असणार आहे, मटेरियलची गरज असणार आहे. आणि टेक्स प्लेस मोस्टली काय म्हटलेलं आहे, सॉलिड्स असं म्हटलेलं आहे. आता हा पहिला प्रकार झाला. पहिल्या प्रकारानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे काय असणार आहे, कन्व्हेक्शन असणार आहे. आणि कन्व्हेक्शनसाठी आपण काय करणार आहे, लिक्विडचा वापर करणार आहे, वॉटरचा वापर करणार आहे. ज्यावेळेस आपण पाणी तापवत असतो, पाणी तापवत असताना पाण्याच्या तळाचे जे मॉलिक्युल्स आहेत ते पहिल्यांदा काय होणार आहे, त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. म्हणजे तळाच्या मॉलिक्युल्सचं जर टेम्परेचर वाढलं तर ऑटोमॅटिक त्यांची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार आहे. आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली की ते ऑटोमॅटिक काय होणार आहेत, वरच्या दिशेला निघून जाणार आहे. आणि ही जी काय मोकळी जागा पडलेली आहे ही भरून काढण्यासाठी वरचे मॉलिक्युल्स काय होणार आहेत, खालती येणार आहे. म्हणजे कन्व्हेक्शन ह्या प्रोसेसमध्ये ऍक्च्युअल मायग्रेशन टेक्स प्लेस होणार आहे कोणाचं, पार्टिकलचं. म्हणजे लोअर पासून हायर आणि हायर पासून काय असणार आहे, लोअर मध्ये असणार आहे. त्या दोन बेसिक डेफिनेशन्स आहेत, त्या फक्त वाचून ठेवायच्या आहेत. बुकमध्ये यांचं दोघांचं पण मिनिंग दिलेलं आहे. पण आपलं आजचं टोटल जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते कशावरती असणार आहे, रेडिएशनवरती असणार आहे. तर रेडिएशन हा परत काय असणार आहे, हीट ट्रान्सफरचाच एक टाईप असणार आहे, उष्णतेचं वहनच असणार आहे. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हीट परत इथं पास आउट करायची आहे. पण इथं मटेरियल मीडियम इज नॉट नेसेसरी असं म्हटलेलं आहे.
जे इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्ज असं म्हटलेलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्ज म्हणजे विद्युत चुंबकीय लहरीच्या रूपानं जर उष्णता वहन होत असेल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, दॅट इज द रेडिएशन. याला मटेरियल मीडियमची गरज नाहीये. उदाहरण आपण घेत असताना काय करायचं आहे, सूर्याचं आणि पृथ्वीचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. हे अर्थ असणार आहे, हा सन असणार आहे, अब्जावधी किलोमीटरला सूर्य आपल्यापासून दूर आहे. जरी अनंत अंतरावरती सूर्य असला तर सूर्याची उष्णता आपल्या जमिनीपर्यंत येऊ शकते. पण जमिनीपासून ठराविक अंतरावरतीच काय असणार आहे, मीडियम असणार आहे. त्याच्या वर जर तुम्ही गेला तर टोटली काय असणार आहे, तुम्हाला व्हॅक्युम असणार आहे, निर्वात पोकळे असणार आहे. जरी निर्वात पोकळे असली तरी उष्णता काय होते, सूर्यापासून जमिनीवरती पोहोचते. पण निर्वात पोकळीमधून कोण जातं, फक्त एकच गोष्ट निर्वात पोकळीमधून जाते, ते म्हणजे काय, विद्युत चुंबकीय लहरी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्ज. म्हणजे रेडिएशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू द मटेरियल मीडियम इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्ज. आपला इथला डेफिनेशनचा पार्ट असेल रेडिएशनचा. त्याच्या नोट्स तुम्हाला नंतर दिल्या जातील. सगळ्या नोट्स तुम्ही कव्हर करायच्या आहेत. बुक्समध्ये पण त्यांच्या नोट्स दिलेल्या आहेत. तुम्ही स्वतः नोट्स तयार करायचे पण प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाच्या 2-3 डेफिनेशन स्टडी करायच्या आहेत. त्या म्हणजे ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट. ॲब्सॉर्प्शन असणार आहे, हीटचं रिफ्लेक्शन असणार आहे आणि हीटचं ट्रान्समिशन सुद्धा असणार आहे. त्या तिन्हींचं मिनिंग परत परत विचारात घेऊया आपण. ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ द हीट. समजा बॉडी दिलेली आहे, बॉडी आपण उन्हामध्ये धरलेली आहे किंवा हात जो आहे तो हात आपण उन्हामध्ये धरलेला आहे. त्या हातावरती काय करते, सूर्याची उष्णता फॉल होते किंवा सोर्स ऑफ हीट दिलेला आहे बाजूला. या हातावरती किती हीट फॉल होणार आहे, क्यू एवढी हीट आपल्या हातावरती फॉल होणार आहे. क्यू एवढी जर हीट आपल्या हातावरती फॉल झाली तर आपला हात काय करणार आहे, पाहिजे तेवढा ॲब्सॉर्ब, म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्बड किती असणार आहे, क्यू ए असणार आहे. सगळीच्या सगळी उष्णता ही हात ॲब्सॉर्ब करून घेणार नाही. सगळीच्या सगळी उष्णता जर हातानं ॲब्सॉर्ब केली तर हातातून धूळ निघण्याची शक्यता आहे. मग हात काय करणार आहे, पाहिजे तेवढा ॲब्सॉर्ब करणार आहे, पाठीमागं पण हीट थोडी फेकणार आहे. दॅट इज द अमाऊंट ऑफ हीट का असणार आहे, रिफ्लेक्शन असणार आहे. खाली परत काय करणार आहे, पुढं सुद्धा थोडी हीट फॉलोअप करणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण बॉडी अशी उन्हामध्ये धरणार आहे, हीट सोर्समध्ये धरणार आहे, क्यू एवढी उष्णता जर त्या बॉडीवरती पडत असेल, ती बॉडी काय करणार आहे, पाहिजे तेवढे ॲब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्बड काय असणार आहे, क्यू ए असणार. त्यानंतर पाठीमागं पण हीट, बॅक साईडला पण हीट पाठीमागं सोडणार आहे. दॅट इज द अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड असणार आहे. जादा झालेली जी उष्णता आहे ती खाली सोडणार आहे. दॅट इज द अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड असणार आहे. याच्यावरून आपल्याला 3 डेफिनेशन्स तयार करायचे आहेत. पहिली डेफिनेशन आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, दुसरी डेफिनेशन आहे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि तिसरी जी आपली डेफिनेशन आहे दॅट इज द कोएफिशियंट ऑफ द ट्रान्समिशन. या 3 डेफिनेशन्स कशा तयार करायचे आहेत पहा. पहिल्यांदा आपल्याला जे मिनिंग द्यायचं आहे दॅट इज द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असं म्हटलेलं आहे. त्याचं नोटेशन असणार आहे स्मॉल ए. आवर सेकंड डेफिनेशन, दुसरी जी आपली डेफिनेशन असणार आहे दॅट इज द कोएफिशियंट ऑफ द रिफ्लेक्शन. ही सेकंड डेफिनेशन असणार आहे आणि याचं नोटेशन असणार आहे स्मॉल आर. आणि आपली तिसरी जी डेफिनेशन असणार आहे, तिसऱ्या डेफिनेशन मध्ये आपण टाकणार आहे कोएफिशियंट ऑफ द ट्रान्समिशन. आता 3 डेफिनेशन्स आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहेत, व्हेरी सिंपल डेफिनेशन्स आहेत. मग पहिली डेफिनेशन काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन डिनोटेड बाय लेटर स्मॉल ए. डेफिनेशन देत असताना काय असणार आहे, इट इज द रेशो ऑफ, व्हेरी सिंपल डेफिनेशन्स. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्बड. जी काही बॉडी तुम्हाला दिलेली आहे त्या बॉडीनं किती हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे, किती हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे, क्यू आणि काय असणार आहे, सफिक्स ए असणार आहे. टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट काय असणार आहे, इन्सिडेंट असणार आहे. जे हात उन्हामध्ये धरल्यानंतर हातानं ॲब्सॉर्ब केलेली जी काय एनर्जी असणार आहे, त्या एनर्जीला हातावरती जी काय टोटल एनर्जी आपली फॉल झालेली आहे, या दोघांचा जो काय रेशो असणार आहे, त्या रेशोलाच काय म्हटलेलं आहे, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असं आपण नाव दिलेलं आहे. एक डेफिनेशन तयार झाली. दुसरी जी डेफिनेशन असणार आहे ती कोएफिशियंट ऑफ काय असणार आहे, रिफ्लेक्शन अशी असणार आहे. परत आपला फॉर्म्युला असणार आहे आर इज इक्वल टू, अगेन इट इज द रेशो ऑफ. एकच मिनिंग लक्षात ठेवायचं तिन्ही डेफिनेशन मध्ये, इट इज द रेशो ऑफ, इट इज द रेशो ऑफ, इट इज द रेशो ऑफ. प्रत्येक ठिकाणी हा रेशो असणारच आहे. रिफ्लेक्शन मध्ये जात असताना
जी काय बॉडी आपण उन्हामध्ये धरलेली आहे, सोर्स ऑफ हीट मध्ये जी बॉडी धरलेली आहे ती बॉडी सगळंच्या सगळं ऍब्सॉर्ब करत नाही, सगळंच्या सगळं पुढं सोडून देत नाही, सगळंच्या सगळं पाठीमागे खेचत नाहीये. तर या बॉडीनं पाठीमागे जे काही रिफ्लेक्ट केलेली हीट आहे दॅट इज द अमाऊंट ऑफ हीट काय असणार आहे, रिफ्लेक्टेड असणार आहे. टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट काय असणार आहे, इन्सिडेंट असणार आहे. तो दिस अबाउट द डेफिनेशन ऑफ द कोएफिशियंट ऑफ द रिफ्लेक्शन. ही आपली दुसरी डेफिनेशन तयार झाली. म्हणजे पहिली असणार आहे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, दुसरी असणार आहे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. आता आपल्याला तिसरी डेफिनेशन तयार करायची आहे दॅट इज द कोएफिशियंट ऑफ द ट्रान्समिशन. अगेन इट इज अ सिंपल. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन कॅन बी डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ, परत हा रेशोचा साइन इथं परत शेवटी आलेलाच आहे. बॉडी ज्यावेळेस आपण हीट सोर्समध्ये धरत असतो त्यावेळेस बॉडीवरती किती उष्णता फॉल झालेली आहे, क्यू एवढी उष्णता फॉल झालेली आहे. बॉडीनं ऍब्सॉर्ब केलेली उष्णता किती असणार आहे, क्यू ए. बॉडीनं पाठीमागं खेचणारी उष्णता किती असणार आहे, क्यू आर. आणि बॉडीनं जे पुढं सोडलेली हीट असणार आहे, पुढं फेकलेली, ती काय असणार आहे, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड. जे डेफिनेशनमध्ये आपण काय लिहिणार आहे, क्यू टी बाय क्यू लिहिणार आहे. दिस अबाउट द थर्ड डेफिनेशन दॅट इज द कोएफिशियंट ऑफ द ट्रान्समिशन. So in this way we have completed three important definitions. First of all, coefficient of absorption. Second one is the coefficient of reflection. And third one is the coefficient of transmission. And these are the formulas for this. Small a, that is the coefficient of absorption, and it is equal to amount of heat absorbed to the total amount of heat incident. Second one is the R. R is nothing but coefficient of reflection, and it is the ratio of amount of heat reflected to the total amount of heat incident. And third one is the coefficient of transmission. Again it is the ratio of amount of heat transmitted to the total amount of heat incident. या तिघांमध्ये आपल्याला एक महत्त्वाचं रिलेशन द्यायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. साधारणतः 2 मार्काला ते यापूर्वी सुद्धा विचारलेलं आहे. काय रिलेशन आहे पहा. मॅथमॅटिकल प्रूफ द्यायचं आहे आपल्याला. व्हेरी सिंपल प्रूफ. We have to prove that a plus r plus t is equal to 1. हे आपल्याला असं प्रूव्ह करून दाखवायचं आहे. या प्रूफसाठी परत आपल्याला परत डायग्रामचा यूज करायचा आहे. हे डायग्राम कन्सिडर करत असताना काय करायचं आहे, का बॉडी कन्सिडर करायची आहे. मगाशी जसं आपण उन्हामध्ये हात धरलेला आहे त्या टाईपनं एक बॉडी अशी हीट स्टोर्समध्ये ठेवलेली आहे. त्या बॉडीवरती काय फॉल करणार आहे, हीट फॉल करायची आहे. किती हीट फॉल होणार आहे, क्यू एवढी हीट फॉल होणार आहे. हे बॉडी काय करणार आहे, क्यू ए एवढी हीट ॲब्सॉर्ब करणार आहे, क्यू आर एवढी हीट पाठीमागं फेकणार आहे, आणि क्यू टी एवढी हीट काय करणार आहे, पुढं ट्रान्समिट करणार आहे. जेणेकरून आपण काय लिहिणार आहे, कॅपिटल क्यू इज इक्वल टू, समजा 100% हीट जर या बॉडीवरती फॉल होत असेल आणि या 100 जर समजा 70% जर हीट त्याने ॲब्सॉर्ब केली तर क्यू ए हा इथं असणार आहे. समजा एक 10% हीट जर पाठीमागं फेकली तर ते किती असणार आहे, क्यू आर एवढे असणार आहे. राहिलेलं जे काय 20 असणार आहे ते पुढं जाणार आहे, म्हणजे इथं काय शब्द असणार आहे, क्यू टी असा शब्द असणार आहे. म्हणजे जी काय टोटल हीट बॉडीवरती फॉल होते, किती हीट आपण फॉल केलेल्या बॉडीवरती, 100 एवढी हीट आपण बॉडीवरती फॉल केलेली आहे. म्हणजे 100 मधलं आपण कन्सिडर काय केलेलं आहे, 70 हे ॲब्सॉर्ब केले फॉर एक्झाम्पल, 10% काय केलेलं आहे, पाठीमागं फेकलेलं आहे, आणि राहिलेलं 20 हे काय असणार आहे ऑटोमॅटिक पुढं. जेणेकरून 100ला 100 हे आपले आन्सर काय असणार आहे, इक्वल असणार आहे. पण आपल्याला जे प्रूफ द्यायचं आहे दॅट प्रूफ इज ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. हे सिंपल प्रूफ द्यायचं आहे आपल्याला. इथं काय करायचं आहे, जे इक्वेशन दिलेलं आहे आपलं, अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड प्लस अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड प्लस अमाऊंट ऑफ हीट काय असणार आहे, ट्रान्समिटेड असणार आहे. या बोथ साईडला आपण जर क्यूनं डिवाइड केलं, इकडं परत मी क्यूनं डिवाइड करणार आहे, इकडं परत क्यूनं डिवाइड करणार आहे, इथं क्यू असणार आहे, इथं क्यू असणार आहे. मग क्यूला जर क्यूनं आपण डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, एक असा आन्सर येणार आहे त्याचं. इथं काय म्हटलंय, क्यू ए वाय क्यू म्हटलेलं आहे. मगाशीच आपण डेफिनेशन्स तयार केलेले आहे. अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आपण हे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपला सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे क्यू आर वाय काय असणार आहे, क्यू असणार आहे अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड टू द अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट इज नथिंग बट कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किती असणार आहे, टी एवढा असणार आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे काय असणार आहे, क्यू टी बाय क्यूचा असणार आहे. क्यू टी बाय क्यू इज नथिंग बट किती असणार आहे, टी असणार आहे. दिस इज अबाउट द फायनल रिझल्ट ऑफ आवर
equation, that is a plus r plus t is equal to 1. So in this way we have completed 3 definitions, that is the coefficient of absorption, coefficient of reflection, coefficient of ट्रान्समिशन, आणि त्यांच्यामधला आपण प्रूफ एक दिलेला आहे. तर त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे, त्या पुढच्या पार्टमध्ये अजून एक आपल्याला 2 महत्त्वाच्या डेफिनेशन्स घ्यायच्या आहेत. त्या डेफिनेशन तुम्हाला पूर्वीच्या सिलेबसमध्ये होत्या, त्याच 2 डेफिनेशन्स असणार आहेत. काय डेफिनेशन्स आहेत पाहूया. त्या व्हेरी सिंपल डेफिनेशन्स. त्यातली पहिली जी डेफिनेशन आहे, दॅट इज द अथर्वणस बॉडी. बॉडीचे 2 प्रकार आहेत. लाईट मध्ये, बॉडीमधून जर लाईट पासआउट होत असेल आपण त्याला ट्रान्सफरंट टू लाईट असं म्हणत असतो. बॉडीमधून जर लाईट जात नसेल तर त्याला आपण नॉन ट्रान्सफरंट टू लाईट असं म्हटलेलं आहे. म्हणजे लाकूड जर विचारात घेतला, कागदाचा पुट्टा जर विचारात घेतला, तर कागदाच्या पुट्ट्यातून प्रकाश निघून जात नाही, म्हणजे नॉन ट्रान्सफरंट टू लाईट असं म्हटलंय. तसं उष्णतेला रिलेटेड 2 प्रकारच्या बॉडीज आहेत. पहिलं म्हणजे अथर्वणस बॉडी, आणि दुसरा जो पार्ट असणार आहे दॅट इज द डाय अथर्वणस बॉडी. म्हणजे उष्णतेला ट्रान्सपरंट आणि उष्णतेला नॉन ट्रान्सपरंट. तर सिंपल डेफिनेशन्स आहेत. पहिली डेफिनेशन आपल्याला कशाची घ्यायची आहे? अथर्वणस बॉडीची. तर अथर्वणस बॉडी कशाला म्हणायचं पहा. ज्या बॉडीमधून उष्णता आरपार जात नाहीये, डज नॉट ट्रान्सफर हीट, ला अथर्वणस बॉडी असं म्हटलेलं आहे. ज्या बॉडीतून हीट ट्रान्सफर होत असते, उष्णता आरपार निघून जात असते, दॅट इज द अथर्वणस बॉडी. डेफिनेशन्स परत बघा. द बॉडी थ्रू विच हीट रेडिएशन्स cannot pass. अ बॉडी थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅनॉट पास. कॅनॉट शब्द अतिशय महत्वाचा आहे. ज्या बॉडीमधून उष्णता पास आउट होत नाही, सहजासहजी निघून जात नाही, ट्रान्सफर होत नाही, त्याला अथर्वणस बॉडी असं नाव द्यायचं आहे. आणि दुसरी जी डेफिनेशन असणार आहे ती काय असणार आहे? डाय अथर्वणसची असणार आहे. द बॉडी थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅन पास. ज्याच्यातून हीट रेडिएशन्स आरपार निघून जातात त्याला डाय अथर्वणस बॉडी असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचं जे एक्झाम्पल आहे, याचं एक्झाम्पल आपल्याला कशाचं घेता येते? वॉटरचं एक्झाम्पल घेता येत आहे, लोखंडाच्या सीटचं एक्झाम्पल आपल्याला घेता येते. म्हणजे पाण्यातून कधी उष्णता आरपार निघून जात नाही. पाणी जर उष्णतेमध्ये धरलं, सूर्यप्रकाशामध्ये जर पाण्याचं ग्लास ठेवला, तर पहिल्यांदा पाणी गरम होणार आहे, आणि गरम झाल्यानंतर तो परत दुसऱ्याला हीट देणार आहे. आरपार हीट रेडिएशन जात नाहीत पाण्यामधून. किंवा घराचा जे आपला स्लॅब असणार आहे त्या स्लॅबवरती जर सूर्याची उष्णता फॉल झाली तर डायरेक्ट घरामध्ये त्या रेडिएशन्स येत नाहीयेत. पहिल्यांदा तो कम्प्लीट स्लॅब काय होणार आहे? गरम होणार आहे, आणि एकदा की स्लॅब गरम झाला की परत तो खाली हीट देणार आहे. तसं पत्र्याच्या सीटचं पण एक्झाम्पल आहे. पत्र्याची सीट पहिल्यांदा गरम होणार आहे आणि नंतर परत हीट खाली सोडणार आहे. डायरेक्ट हीट रेडिएशन्स पत्र्यामधून जात नाहीयेत. कार्डशीट असेल त्याच्यामधून पण डायरेक्ट हीट जाऊ शकत नाही. म्हणजे ज्याच्यातून हीट डायरेक्ट जात नाही त्यांना अथर्वणस बॉडी असं म्हटलेलं आहे. दुसरा जो पार्ट आहे दॅट इज द डाय अथर्वणस बॉडी. डाय अथर्वणस म्हणजे काय असणार आहे? कोरडी हवा असणार आहे. हवेमध्ये, उन्हामध्ये आपण उभा राहत असतो, लगेच आपली बॉडी गरम व्हायला लागत असते, पण हवेतून डायरेक्ट हीटचं रेडिएशन ट्रान्सफर होत असतं. तर या 2 डेफिनेशन्स आहेत. या 2 डेफिनेशन्स नंतर आपल्याला आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पार्ट कव्हर करायचा आहे. आपण आता ह्या आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. ओके, थँक्यू.